स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहिल्यानगर या दोघांच्याही वतीने इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। इथे आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर नगरसेवक पदासाठी जी उमेदवार मंडळी आलेली आहेत ती सगळे जण मंचाच्या डाव्या बाजूला इथे स्थानापन्न झालेली आहेत। अगदी थोड्याच वेळात आपल्या सर्व सन्माननीय अतिथींचं इथे आगमन होणार आहे। या सभेच्या निमित्तानं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक विजय संकल्प आपण करणार आहोत। या सभेची आपण एक अनौपचारिक सुरुवात आता करणार आहोत आणि यासाठी मी सर्वप्रथम आपल्या समोर आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या सौ गीताताई गिल्डा मॅडम यांना की त्यांनी या सभेची सुरुवात आपल्या वाणीनं करावी। गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षामध्ये कार्यरत आहेत, वेगवेगळ्या पदांवर आज त्या काम करत आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार या सभेपुढे मांडावेत। नमस्कार। आजच्या या महानगरपालिकेच्या विजय सभेसाठी, विजय प्रचार रॅलीसाठी आपण सगळे इकडे एकत्र राहिलो। आमचे जिल्हा प्रमुख मोहिते सर, सुजय दादा, त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्यांची आपण वाट बघतोय असे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ आणि इकडे संपूर्ण स्टेजवर बसलेले मान्यवर। आपण आज शहर विकासाच्या मुद्द्यावर फक्त बोलणार आहोत। तर शहर विकासासाठी आज तुम्हाला अनेक गोष्टी आपल्या मुख्यमंत्र्यांकडनं, पालकमंत्र्यांकडनं आणि अनेक जणांकडनं ऐकायला मिळणार आहेत। पण एक महिला म्हणून काय या शहरामध्ये पाहिजे हा मुद्दा मी तुमच्याकडे मांडणार आहे। तर महिला संदर्भात काही मुद्दे आपण आपल्या पालकमंत्र्यांकडे प्रस्तावित केले आणि त्यांनी आपल्याला त्यामध्ये शब्द दिलेला आहे। ते कोणकोणते मुद्दे आहेत आणि ते आपल्या पुढच्या काळामध्ये कसे पूर्णत्वास येणार आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्या नगर शहरामध्ये जे आपलं मेन मार्केट आहे, इथे महिलांसाठी एक प्रसाधनालयाची अत्यंत आवश्यकता आहे आणि ह्या प्रसाधनालयासाठी आपण एक प्रस्ताव केला आणि तो आता एका पाईपलाईनमधून त्याचं काम चालू होत आहे। ते बरोबर योग्य व्यक्तीकडे गेलेलं पण आहे। याच्यामध्ये आम्ही नुसतंच प्रसाधनालय किंवा शौचालय असं नाही, तर एक सुसज्ज असं की जिकडे एखादी जर का लहान एखादी महिला आली आपल्या बाळाला घेऊन, तर जसा हिरकणी कक्ष कसा असतो तशा सर्व प्रकारनी सुसज्ज, जसं मॉल्समध्ये कसं असतं असं प्रसाधनालय आपण चित्र रोड यासारख्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि ते पूर्णत्वास जाणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या म्हणून शाळा आणि कॉलेजेस आहेत, इकडे अनेक ज्या मेन चौकामध्ये आपल्या सुजयदादांनी कॅमेरे लावले, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा महिलांसाठी म्हणून आपण कॅमेरा विविध शाळांच्या बाहेर लावण्याची आणि त्याची एक जबाबदारी ठराविक व्यक्तींना देण्याची एक प्रस्तावित केलेली आहे की ही सुद्धा मागणी आपल्या पालकमंत्र्यांनी मान्य केलेली आहे की आपल्या मुली आज सुरक्षित आहेत की नाही याच्यासाठी जर का त्याला कोणी त्रास देत असेल, कॉलेजला शाळेला जाताना ईव्हटीझिंग होत असेल, तर आपण त्याचा ताबडतोब छडा लावू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही असाही प्रस्ताव केलेला आहे की नारी भवन, आज नगर शहरामध्ये जवळजवळ 10,000 बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत आणि आम्ही त्यासाठी आपल्या पक्षाने नारी भवन, ज्यामध्ये महिलांना ज्या गृहउद्योग असतो, छोटा कुटीर उद्योग असतो, त्या तिथे त्यांच्या वस्तू निर्माण करणं, त्याच्याबरोबर विविध प्रशिक्षण होणं, अशा पद्धतीची एक सुसज्ज नारी भवनसुद्धा आपण प्रस्तावित केलेलं आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला पक्ष म्हणजे आपले सुजयदादांनी त्यांच्या काळामध्ये अनेक गोष्टींचं एक नियोजन केलेलं होतं, जे आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचलं तर अनेक गोष्टी
आपण यासाठी प्रस्तावित केल्या आणि त्याचं काम आपण चालू केलेलं आहे. आणि जेव्हा आपली खरोखर आपली महापालिका जेव्हा स्थापन होईल तेव्हा हे काम नक्कीच चालू होऊन जाईल. आपल्याकडे काही ठिकाणी जलकुंभ आहेत, जे आपले वॉटर टँक आहेत, आणि हे जे वॉटर टँकच्या बाजूचा जो परिसर आहे हा अत्यंत अस्वच्छ आहे. याचं कारण म्हणजे आपली महापालिका अस्तित्वात नाही, प्रशासकाला कदाचित सवड मिळाला नसेल असं आपण म्हणू. तर इथे सुद्धा सुंदर लँडस्केपिंग करायचं हे सुद्धा आमच्या डोक्यामध्ये आहे, आमच्या विचारामध्ये. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या नागरिकांचं राहणीमान एक गुणवत्ता असते प्रत्येक शहरामध्ये. आमचं शहर सुंदर शहर, अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर असं जर का आपण मनामध्ये ठरवलं तर त्यामध्ये जिकडे जिकडे प्रभाग आहेत त्या प्रभागात समजा एखादा मोकळा भूखंड असेल तर तिथे आपण छोटी एखादी बाग, एखादं मंदिर असेल तर त्याचा जीर्णोद्धार, त्याचबरोबर आपण त्यामध्ये जर का एखादा छोटा सभामंडप असेल तर तो सुद्धा आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण विचाराधीन आहोत. याच्यामुळे काय होईल, एक मोकळा श्वास घ्यायला महिला, बाल, ज्येष्ठ नागरिक यांना वेळ मिळेल. आणि हे सगळे जेव्हा संघटित होतील तेव्हा एक उत्तम संघटन, एक चांगल्या विचारांची आदान प्रदान या प्रत्येक प्रभागामध्ये चालू होईल. तर याप्रमाणे अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे दादांच्या खासदारकीच्या काळात दादांनी MIDC मध्ये सुद्धा 500 एकर लँड मंजूर करून घेतलेलं आहे. आज ते जर का पूर्णत्वास झालं तर किती मोठा रोजगार मिळेल. एक रोजगार जेव्हा चालू होतो तर किती बाजूचे छोटे छोटे उद्योग चालू असतात. तर मला स्वतः एक महिला या दृष्टीने महिलांच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे मांडलेले आहेत. याचबरोबर तुम्हाला अजून सांगते की दिवसेंदिवस मोठ्या मोठ्या कॉलनीज, आता मोठे मोठे टॉवर्स व्हायला लागलेत. आपल्या शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. तर यामध्ये जे पाण्याच्या ज्या टाक्या असतात ज्या आपल्याला सप्लाय करतात, म्हणजे मोठे मोठे जे फिल्ट्रेशन पंप असतात किंवा जे योजना असते, तिथे सुद्धा आता अनेक प्रकारच्या डेव्हलपमेंट्स करण्याची गरज आहे. हे सुद्धा आपण विचाराधीन आहोत. कारण आता आपण जेव्हा फिल्ट्रेशन हे सगळे केले त्यावेळेला लोकसंख्या किती होती आणि आता लोकसंख्या किती आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर मला असं वाटतं या पद्धतीने तुम्हाला एवढंच सांगते की भारतीय जनता पार्टी आणि घड्याळ यांची एक जी मानसिकता आहे ही मानसिकताच आपल्याला विकासाकडे घेऊन जाते. हे मला आवर्जून सांगायचं आहे. संग्राम भैया सुद्धा कधीही अवेलेबल असतात. आपले सुजय दादा तर एवढं मोठं विजन आहे की आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं काही सांगायलाच नको. पालकमंत्री सुद्धा आपले कधी त्यांना प्रस्ताव दिला तर ते कधी नाही म्हणत नाहीत. आयुक्तांकडे पण त्यांनी बैठक लावण्यासाठी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही दुसरा कुठलाही विचार करू नका. आज आपली जर का ह्या शहरामध्ये कमळ आणि घड्याळ यांची युती झालेली आहे तर हे सारे इकडे उमेदवार आहेत, इथे महिला उमेदवार आहेत, इकडे जेंट्स उमेदवार आहेत. तर ह्यांना तुम्ही भरभरून मतांनी विजयी करा आणि हात बळकट करा. आपलं केंद्रात सरकार आहे, आपलं राज्यात सरकार आहे. तसंच आपलं जर का नको आपल्या अहिल्यानगरमध्ये, आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपलं सरकार हे असायला पाहिजे. मला बोलायला एवढ्या मोठ्या समोर संधी दिली याबद्दल मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव आणि आमच्या चित्राताई यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद गिल्डा मॅडम. यानंतर विनंती करतो CA ज्ञानेश्वरजी काळेसाहेब यांना की त्यांनी या सभेला आपलं विचार आपल्या समोर मांडावेत. जय श्रीराम. आज आपण सर्वांना माहितीच आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, आपले माजी खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्रामभाई जगताप या सर्वांच्या उपस्थितीत आपण अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आपल्या शहराचे प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडले जाणारच आहेत. पण त्याआधी आपल्या शहराला आपल्याला काय आवश्यकता आहे किंवा आपल्या गरजा काय आहेत, प्रत्येक शहराची गरज ही वेगवेगळी असते. आपण अनेक वेळा ऐकतो की पुणे, नाशिक, मुंबई हे शहरं पुढं चाललेत, आपण का मागे राहतोय. परंतु मित्रांनो, आपण पाहत असाल की 2014 साली जेव्हापासून नरेंद्रजी मोदी सत्तेवर बसले आणि तेव्हापासून आपली जी घोडदौड चालू आहे ती घोडदौड निरंतर चालू आहे आणि इथून पुढे चालूच राहील. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेव्हापासून चार्ज घेतला आपल्या महाराष्ट्राचा तेव्हापासून आपल्याला नवनवीन योजना महिलांसाठी, विशेषतः युवांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्या समोर आल्या. आपल्या त्या सरकारच्या माध्यमातून आपण त्या योजना सामान्यापर्यंत राबवल्या गेल्या आणि त्याच्यामुळेच आज आपल्याला जे काय आपल्या शहराचं चित्र पारलेलं दिसतंय ते चित्र म्हणजे आपण सर्वजण त्याचा जो योजनांचा भाग आहोत. त्या योजनामध्ये अनेक योजना आहेत. आपल्याला त्यातली सर्वांना जास्तीची योजना माहिती आहे ती लाडकी बहीण योजना. परंतु त्याच्यापेक्षाही अनेक योजना अशा आहेत की सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल. अगदी त्याच्या घरातील कोणी आजारी पडला तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये त्यासाठी आयुष्यमान भारत योजना असेल किंवा आणखीन विम्याच्या सारख्या योजना असतील. या योजनामध्ये आपण काम करत आलो, सर्वसामान्यपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवला आणि त्यानिमित्ताने खरं तर आपलं सरकार आता एक गती घेत आहे असं म्हणलं जातं की जेव्हा, आणि त्यासाठी खरं तर आपण या सरकारच्या माध्यमातून आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. तेव्हा मी अशी निमित्ताने विनंती करतो की जे स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाहिले ते म्हणजे आपल्या देशाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा एक विकसित भारताचं स्वप्न पाहिले. काल परवाच आपण ऐकलं असेल की आपली अर्थव्यवस्था ही 4 नंबरची अर्थव्यवस्था झाली. आपल्याला 4 नंबर अर्थव्यवस्था झाली म्हणजे काय की आपल्याला त्याचा काही फायदा होतोय का की नुसतेच आपण आकडे ऐकतोय, तर असं नाही आहे. आपण पाहतोय आपल्या आसपासचा जर आपण विचार केला तर आपला हा समोर दिसतोय तो उड्डाण पूल असेल, नगर शहरातील अनेक रस्ते असतील, नगर शहरातील उद्यानं असतील, नगर शहरातील अनेक वेगवेगळे जे डेव्हलपमेंट झाले आहेत ते आपण पाहतच आलो आहोत. त्यामुळे आताच आपण पाहतोय नागपूरसारख्या ठिकाणी एक उड्डाण पूल माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तो आता चालू होत आहे. 2 उड्डाण पूल आहेत तिथे, सह्याद्री चौकात आहे आणि नागपूर चौकात आहे. एका बाजूला आपल्याला ट्रॅफिकचं कंट्रोल करायचं आहे तर एका बाजूला सामान्य माणसाची गैरसोय होता कामा नये याचंही पाहिलं जातं आहे. नुकतंच आपण आता मागच्या 2 महिन्यापूर्वी GST मध्ये रेट कमी झाले ते आपण सर्वांनी ऐकले आहेत. तेव्हा आपल्या नगराने विकसित अहिल्यानगर स्वप्न का पाहू नये, तर विकसित अहिल्यानगर स्वप्न पाहताना अनेक वेळा सांगितलं जातं की ज्या शहराचं आनंदी जीवन कसं असावं त्याला चांगले रस्ते असावेत, त्या शहरात चांगले बागबगीचे असावेत, चांगले मॉल्स असावेत, चांगल्या कंपन्या असावेत, चांगले रोजगार असावेत. नुकतंच आपल्या सर्वांना सांगितलं आता गिल्डाताईंनी सुद्धा की आपल्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण इथे जमीन ॲक्वायर केलेली आहे. परंतु काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे ती जमीन अजून कोर्टाच्या कचऱ्यात सापडलेली आहे. परंतु लवकरच ती या पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये ती जमीन आपल्याला मिळेल. मोठे चांगले उद्योग येतील जेणेकरून त्या उद्योगातून रोजगार निर्माण होईल आणि जर रोजगार निर्माण झाला तर आपल्या शहराची अवस्था लवकरात लवकर चांगली होण्यात कारणीभूत ठरेल. असे जे MIDC प्रकल्प आपल्या इथे येतो आहे, विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला आपण तर शासनाच्या ज्या शाळा आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शासनाच्या शाळेचा आलेख कसा वाढवता येईल याचाही विचार आपल्या शहरामधून होत आहे. विद्यार्थ्यांसाठी आपण पाहतो मोठ्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये जर पाहिलं पुणे, नाशिक, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या अभ्यासिका तयार केल्या असतात. त्या अभ्यासिका आपल्या नगरमध्ये एक प्रमोद महाजन केंद्रामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडे एक अभ्यासिका आहेत. पण अशा अभ्यासिका नगर शहरामध्ये अजून 4-5 ठिकाणी उभ्या राहिले पाहिजेत जेणेकरून या विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश करून त्यांना त्यांचा MPSC, UPSCचा किंवा तत्सम परीक्षांचा अभ्यास करता आला पाहिजे. त्यासाठी या अभ्यासिका होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या अभ्यासिका कशा उभा करता येतील, महिलांसाठी जे प्रश्न आहेत ते आपण अनेक सोडवत चाललो आहोत.
आणि या अहिल्यानगरमध्ये जर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे रस्त्यांचा, माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत अनेक सिमेंट काँक्रीटचे रस्ते आज शहरामध्ये उभे राहत आहेत, कामं चालू आहेत. भविष्यात लवकरच पुढच्या 2-4 महिन्यामध्ये आपलं शहर, जे कोणी म्हणत होते की इथे रस्ते नाही, तिथे असं आहे, इथे तसं आहे, हे म्हणायला कुठेही जागा शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहेत. त्यानिमित्ताने मी सावेडी भाजप मंडळाचा अध्यक्ष या निमित्ताने आपणा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एकाच विचाराचं सरकार असलं पाहिजे. त्यासाठी भरघोस मतांनी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीचे उमेदवार आपण निवडून द्याल आणि त्यानिमित्ताने आपल्या शहराची प्रगती आपल्याच हातात आहे. तेव्हा आपण या दोन्ही युतीसाठी आपण सर्वजण आपले जे उमेदवार उभे केलेत त्यांच्या पाठीवर उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर विनंती करतो सन्माननीय जयदीपजी कवाडे साहेब यांना, राष्ट्रीय कार्याध्यक्ष पीपल रिपब्लिकन पार्टी, उपाध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ यांना, की त्यांनी या निमित्तानं आपले विचार आपल्यासमोर मांडावेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब आणि या देशाचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्यविधाते, गांधीजींचे प्राणदाते, रिपब्लिकन आंदोलनाचे जनक, रिपब्लिकन आंदोलनाचे प्रणेते, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. मी आदरणीय सुजयदादांना विनंती करतो की कसं तुम्ही जरा स्टेजवर आले तर आमच्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिकांना जरा बोलताना एनर्जी येते. टाळ्या वाजवा सुजयदादांसाठी सर्व लोक. सुजयदादा कसा आहे, मी तुम्हाला स्टेजवर याच्यासाठी बोलवलं कारण इथला खासदार कोणीही असू द्या, आता एक इथला खासदार आहे आणि त्या खासदाराकडे सुजयदादा बघितलं की वाटत नाही तो खासदार आहे, मला तर तो ग्रामपंचायतचा सदस्य देखील वाटत नाही. आणि आज इथली जनता, खासदार जरी दुसरा असला तरी इथली कोणत्याही जातीची, कोणत्याही धर्माची, आमच्या बहुजन समाजाची कोणतीही जनता ही आज खासदार जरी दुसरा असला तरी लोकांच्या मनातील खासदार म्हणजे सुजयदादांकडे आज देखील अपेक्षाने येते, कामाकरिता येते. आणि आमचे सुजयदादा मोठ्या मनाने आजही जनतेचे काम करतात. आता यांचे सुजयदादा यांच्याच पक्षाचे नेते मोठमोठ्याने घोषणा देत होते. काय घोषणा देत होते? हात वरती करायचे आणि काय म्हणायचे? गायकवाड साहेब काय म्हणायचे? सुमेध काय म्हणायचे? याच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे नेते काय म्हणायचे? हात वरती करा म्हणायचे आणि बोलायचे बोला रामकृष्ण हरी. आता तुम्हाला देखील विनंती करील बरं आया बहिणींनो, हात वरती करायचे आणि स्टेजवर बसलेल्या सर्वांनी हात वरती करायचे. बरं हात वरती करा, ज्याला हात असतील त्यांनीच वरती करायचे. सुजयदादांनी केलेल्या सर्वांनी करा. मी म्हणेल माझ्या मागोमाग म्हणायचं, म्हणाल की नाही? चला हात वरती करा, बोला रामकृष्ण हरी. बसवा या निलेश लंकेला घरी. परत हात वरती करा. अरे हात वरती करा, हात दाखवा हलून, आहे ना हात? हा, बोला रामकृष्ण हरी. सुजय दादा असल्यामुळे डोंट वरी. आता टाळ्याही वाजून द्या ना, हात वरती आहेत. कसं आहे सुजय दादा, तुम्ही मला लोकसभेत बोलवायला पाहिजे होतं. आम्ही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचा सुमेध गायकवाड आपल्या सोबत आहे. आम्हाला जर का लोकसभेत बोलवलं असतं ना तुम्ही, तर या चिरक्या खासदाराला आम्ही कुठलं सोडलं नसतं. कारण आम्ही काय प्रचार करत आहे तो आज
शरद पवारांचे खासदार, शरद पवारांचे लोक, उबाठाचे लोक काय प्रचार करत आहेत? म्हणजे आपल्याबद्दल लोकसभेत तर खोटा नरेटिव्ह केलाच, खोटं बोललेच. काय बोलले? शरद पवारांचे लोक, उबाटाचे लोक, काँग्रेसचे हे बेईमान लोक काय बोललेत? की तुमची महायुती आली, तुमचे सुजयदादा निवडून आलेत, तर हे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकतील. मला शरद पवारांच्या लोकांना विचारायचं आहे, शरद पवार साहेब, संविधान बदलवणं हे काय नवरे बदलवणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? बरोबर की नाही? उत्तर दिलं पाहिजे ना शरद पवारांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. म्हणजे काम करणारा एक आपला नेता, त्याचा तुम्ही पराभव करता आणि निलेश लंके सारख्याला निवडून देता. मी तुम्हाला सांगतो बरं, देशाचे सन्माननीय पंतप्रधानांबद्दल खोटा प्रचार केला गेला. सुजयदादा कोण होते पंतप्रधान? चाय बेचने वाले थे ना मोदी जी, हो की नाही? अरे तुम्ही लई थंड आहे रे. अरे हो की नाही? आवाज जोरात येऊ दे, हो की नाही? सुजयदादा आमचे देशाचे सन्माननीय पंतप्रधान हे साधे चहा विकणारे होते. आणि जेव्हा मुंबईला आपल्याच या महायुतीच्या सरकारनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ना भूत ना भविष्य असं ऐतिहासिक कीर्तीचं आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळेस देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जेव्हा मुंबईला आलेत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोललेत? आमचा एकही वक्ता बोलला नाही. हे बोलले पाहिजे सुजयदादा. देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललेत, देखो बाबा साहब आंबेडकर जी के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला, देखो बाबा साहब आंबेडकर जी के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला, एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बना डाला. हे बोलणारे आमचे पंतप्रधान. पण आज देखील आमच्या महायुतीला बदनाम केलं जात आहे. बघा ना, इथला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतका मोठा पुतळा कोणी बनवला? आमच्या संग्राम भैयांनी बनवला, आमच्या सुजयदादांनी बनवला. निलेश लंकेंनी बनवला का? अरे बनवला का? नाही बनवला ना. मग उद्या जेव्हा हे हँडसम खासदार तुमच्याकडे येतील, विचारायचं आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा का बनवला नाही? तुम्ही विचारणार की नाही? हे जाब तुम्हाला विचारायचं आहे. आणि बघा बरं, सुजयदादा देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीत, माननीय मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीत टीका करण्यात आली. काय काय बोललं गेलं देवेंद्रजींना, तरी त्या माणसांनी सर्व काही सहन केलं. आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी या बैमान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारवाल्यांना, या बैमान उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला, या बैमान काँग्रेसवाल्यांना माननीय देवेंद्र फडणवीसांनी रस्त्यावर नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत काय सांगितलं? सुजयदादा, देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या विधानसभेत या तिन्ही बैमानांना काय सांगितलं माहिती आहे? मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना. काय सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी? मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुद्र हूँ, लौट कर जरूर आऊंगा, लौट कर जरूर आऊंगा. हे म्हणणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेला आहे. आता तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्हाला या बैमान काँग्रेसवाल्यांना साथ द्यायची आहे की सुजयदादांना साथ द्यायची आहे? तुम्हाला या बैमान उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला साथ द्यायची आहे की आमच्या सुजयदादांना साथ द्यायची आहे? तुम्हाला या बैमान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला साथ द्यायची आहे की जनतेचा काम करणारा, जनतेचा सेवक आमचे बंधू सुजयदादांना साथ द्यायची आहे? येणाऱ्या 15 तारखेला काय करायचं आहे माहिती आहे? आमच्या आया बहिणी लई हुशार आहे बरं.
तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे? हसायचं नाही गुल्लू गुल्लू. हां, आता कसा आवाज आला? आमच्या आया बहिणींनो, बांधवांनो, करायचं काय आहे? एकच काम करायचं आहे. येणाऱ्या 15 तारखेला सुजय दादा, मला आमचा जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड सांगत होता, मी आज सकाळी 5 वाजता जेव्हा या सभेसाठी पोहोचलो, याच निलेश लंकेंचे 4 बाजार बुणगे कार्यकर्ते याच आपल्या नगरच्या चौकात उभे राहून बोलत होते, बघू महायुतीवाल्यांची सभा कशी होते, ये इलाका तो हमारा है. मी माझ्या गाडीतून खाली उतरलो आणि निलेश लंके आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्याला सांगितलं, अरे मित्रा, इलाका तो कुत्ते और बिल्लियों का होता है. हमारा नेता सुजय दादा शेर है और शेर जहां जाता है उस इलाके को अपना बना लेता है. म्हणून कृपया करून आम्हाला आणि आमच्या मतदारांना धमक्या देऊ नका. आजच्या या प्रसंगी बोलायचं खूप होतं, अनेक वक्ते आहेत, पण सुजय दादा, आज आपल्याला मी शब्द देतो की रामदास आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर आपल्यासोबत आहेच आहे, पण या रिपब्लिकन चळवळीचे सर्वात वयोवृद्ध नेते आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आणि तमाम ही आंबेडकरी जनता, बहुजन जनता ही आपल्या पाठीशी खंबीरतेने उभी आहे. आणि एकच गोष्ट सांगतो बरं, आमचे कार्यकर्ते सांगत होते, विरोधी पक्षाचे लोक लई मटण वाटून राहिले, म्हणतात आमच्याचकडे या मटण खायला. माझं तुम्हाला सांगणं आहे बरं, खा कुणाचंही मटण, पण 15 तारखेला दाबा कमळाचं आणि घड्याळीचं बटन. दाबणार की नाही? अरे हो की नाही? एवढं बेंबीच्या देठापासून बोंबलू, काही तर आमचे नागपूरचे लोक लई गरम आहे, काय समजत नाही तुमचं. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे बंधू आणि या भागाचे मी ज्यांना आजही खासदार मानतो, अजय सुजयदादा असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुमेधजी गायकवाड असतील, या सर्वांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपण्यापूर्वी महापुरुषांचा जयघोष करायचा आहे. जयघोष करताना बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे आणि हात वरती गेले पाहिजेत. फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी काय सांगितलं, ज्यांना हात असतील त्यांनीच वरती करायचे आणि स्टेजवर बसलेल्या देखील सर्वांना सांगतो, हात वरती आणि आवाज वरती. आणि इतक्या जोरात तुमच्या एकतेचा आवाज येऊ द्या की आपल्या विरोधकांच्या चड्ड्या टर्रकन फाटल्या पाहिजे, हो की नाही? फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महायुतीच्या एकजुटीचा. सुजय दादा आगे बढ़ो. परत आवाज कमी. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. विरोधकांच्या चड्ड्या टारकन फाटल्या पाहिजे. सुजय दादा आगे बढ़ो. त्या शरद पवार पर्यंत आवाज गेला पाहिजे. आणि तो तुमच्या नगर जिल्ह्याचा तात्या विंचू, ज्याचे दाता समोर आहे, आता बोलत नाही, पुन्हा जोरात आवाज येऊ द्या. महायुतीच्या एकजुटीचा. आया बहिणींनो, तुम्ही साधी चर्चा करता तर म्हणजे तुम्ही भांडता एक दुसरीशी, तर दुसऱ्या वस्तीत आवाज जातो. इथे तुमचा आवाज येत नाही बरं. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आणि सुजयदादांच्या लाडक्या बहिणी आहे बरं. आवाज जोरात आला पाहिजे. महायुतीच्या एकजुटीचा. महायुतीच्या एकजुटीचा. सुजय दादा आगे बढ़ो. सुजय दादा आगे बढ़ो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. थोडं जोरात होऊ द्या ना, थोडं जोरात होऊ द्या अजून. जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय शहराध्यक्ष संपतदादा बारसकर यांना की त्यांनी आपले विचार या सभेपुढे मांडावेत. अगदी थोड्याच वेळात, म्हणजे साधारण एक 10 ते 12 मिनिटांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,
त्याचबरोबरीनं पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आपल्या समोर आता आपले विचार मांडतायत माननीय संपतदादा बारसकर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, महात्मा फुलेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक अल्लेदी होळकरांचा, हिंदू जननायक श्री आमदार संग्राम भैया जगताप तुम आगे बढ़ो, माननीय खासदार सुजय दादा विखे पाटील तुम आगे बढ़ो, जय श्रीराम. धन्यवाद. खरं तर या मंचावर मला विचार मांडण्याची प्रथमतः संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रथमतः आभार मानतो. आणि ज्यावेळेस विचार मांडण्याचा विषय होतो तर सुजय दादांना मी सांगितलं की आता मला विचार मांडायला लावलेत, पण आमचे विचार हे सगळ्या लोकांना माहिती आहे की आमदार संग्रामभाई जगताप साहेब असतील किंवा खासदार सुजय विखे पाटील असतील, यांचे जे विचार आहेत, यांची जी कल्पना आहे, यांची जी संकल्पना आहे तेच आमचे विचार आहेत. कारण की ह्या दोन व्यक्तींनी हे अहिल्यानगर सर्वांगीण विकासाबाबत कसं पुढं जावं हे आपल्याला सगळ्या वक्त्यांनी अगोदर सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे मी काय आपलं कुठल्या अधिकचा वेळ सगळ्यांचा घेणार नाही. फक्त एवढंच सांगतो की येणाऱ्या काळात हे अहिल्यानगर स्वच्छ सुंदर हरित याच्याकडे वाटचाल करत असताना सत्ता गरजेची असते आणि सत्ता ही वन साईड गरजेची असते, जेणेकरून विकास कामात थांबून काही निर्णय घेताना विरोधकांचा विचार करावा नाही लागत. कारण की काही काही विषय असा असतात की उदाहरणार्थ आपलं जसं नगरचा उड्डाणपूल झाला आहे, आज नगरचा बायपासचा रिंग रोड झाला आहे आणि हे सगळे रस्ते होत असताना नगर शहरातले जे संपूर्ण प्रमुख DP रस्ते आहेत, हे DP रस्त्यांचं सुद्धा काम सगळं काही पूर्ण झाले असून बाकीचे प्रगतीपथावर आहेत. आणि ही ज्यावेळेस विकासात्मक विचार जो पुणे असन, मुंबई असन किंवा इथून भारतातून पुढं येणारा व्यापारी असन त्याच्या समोर जातात, तर त्यावेळेस तो विचार करतो की आपण अहिल्यानगरमध्ये नगर MIDC असेल, नवीन होणारी विळद घाटातली MIDC असेल, तसेच सुपा MIDC असेल, या भागात ते कंपन्या आणण्याचं काम करत असतात. आणि हा विकासात्मक विचार हे सर्व मंडळी घेऊन चाललेत. ठीक आहे, काही लोकांचा विचार वेगळा असतो, त्यांचं फक्त दुसऱ्याच्या कामावर जायचं आणि आपला फोटो काढायचा आणि तो सोशल मीडियावर सोडायचा. मुळातच माझं एक मत असतं की ज्यावेळेस ज्या विचाराची सत्ता असते, ज्या विचाराचे लोक असतात, तर त्या विचाराने विकासाचं काम चालू असतं. ह्या विरोधी लोकांकडे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसतो, पण कशासाठी ते आपलं बडेजाव करण्यासाठी आज शहरात फिरतायत याची मला खंत आहे. आणि हे सगळं करत असताना मी फार काय बोलणार नाही, फक्त आपल्या सगळ्यांना इथं आलेत त्याबद्दल मी सगळ्यांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. इकडं बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत किंवा आमच्या आई समान आहेत, या माता भगिनींना माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना जी आहे ती आपल्यासाठी कार्यान्वित आहे. आणि बराचसा मोठा आधार हा शासन म्हणून हे आपल्याला मिळवून देत आहेत. हे सगळं करत असताना विरोधक विचारतात की या लाडक्या बहिणीचा फायदा लोकांना झाला काय. मला फक्त त्यांना एकच प्रश्न आपल्यामार्फत विचारायचा आहे की जे विरोधक आहेत त्यांच्या घरातल्या महिलांनी सुद्धा तो लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय. तर माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा काय करा की आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात गेल्यानंतर आपल्या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या धर्मपत्नीला विचारा की बाई आपण लाडक्या बहिणीचा हप्ता किंवा लाभ आपण घेतोय का.
मग आपल्या घरात जर सत्ताधारी लोक लाभ देतात आणि आपण आपल्या घरात राहून आपल्या घरच्या व्यक्तीला लाभ देऊ शकत नाही, ते हे लोक समाजाला काय लाभ देणार, असा विचार सुद्धा आपण या ठिकाणी केला पाहिजे. मला मध्यंतरी कोणी म्हणलं की ज्या कोणत्या गॅस टाक्या आहेत की वर्षातून 2दा शासन गॅस टाक्या फ्री देतं. महिलांना माझा प्रश्न आहे की ज्या शेतकरी महिला असतात किंवा सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांचा थोडा आपल्या गॅसचा जास्त वापर करतो, पण शेतकरी महिला फक्त गॅस हा फक्त चुलीवर न सकाळी चहा करा म्हणून फक्त गॅसवर करतात. बाकीचं सगळं जेवण कशावर करतात, चुलीवर करतात. मग त्यांना ज्या 2 टाक्यात ह्या वर्षभर जातात, किती जातात? मग हे गोरगरिबांना यांचा फायदा होतोय, मग विरोधकांच्या पोटात याचा पोटसूळ काय येतोय? हा विचार कुठंतरी आपल्यासारख्या लोकांनी केला पाहिजे. पुरुषांना माझी विनंती आहे की आपल्या मंडळीला आपल्याला जर सोनं करायचं ठरलं तर ती कुठंतरी छोटी मोठी भिशी लावते किंवा कुठंतरी कोणचं पोस्टाचं खातं देऊन तिथं 2 पैसे जमा करायचा प्रयत्न करते. लेकरा बाळांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी कुठंतरी 2 पैसे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं करत असताना ती आपलेच पैसे आपल्याकडून घेत असतील, त्याच्यातून ती बचत करत असते. आणि आज शासन आपल्याला त्याची मदत करतोय आणि त्याच महिला आज या पैसे जपून कुठंतरी आपल्या लेकरा बाळांचं कल्याण व्हावं, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांना चांगला आहार भेटावा, अशा प्रकारचं नियोजन करत असतो. त्याच्यामुळं आपण सुद्धा सुज्ञ मंडळींनी सुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे की हा विचार या मंडपात न राहता हा पूर्ण अहिल्यानगर शहरात जाऊन आपण सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ही एक विचाराची पार्टी असून ही लोक हित कल्याणाची पार्टी आहे. त्याच्यामुळं आपलं जे मतदान असेल या दोन्ही पक्षाच्या विचारांच्या उमेदवारांना करा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मला या निमित्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संपतदादा. यानंतर विनंती करतो सन्माननीय शहर जिल्हाध्यक्ष माननीय मोहिते साहेबांना की आपण आपले विचार या मंचावरनं लोकांसमोर मांडावेत. सन्माननीय व्यासपीठ आणि आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2025-26 सार्वत्रिक निवडणुकांसाठी इथे उपस्थित असलेले अहिल्यानगरमधील मायबाप जनता, मतदार बंधू भगिनी यांचं मी अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथं सर्व उपस्थित आहात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाचं तुफान 2014 मध्ये महाराष्ट्रात आलं आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा त्यांनी बदलून टाकली. एक व्हिजनरी नेता कसा असतो, एक द्रष्टा नेता कसा असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मित्रांनो, या राज्यात महत्वाकांक्षी असे प्रकल्प या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण केले. आणि आज आपण पाहतो की या महाराष्ट्रात एकमेव असं जे नेतृत्व, या महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आपल्या समोर भारतीय जनता पार्टीच्या रूपाने उभं राहिलंय ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं उभं राहिलंय. आणि मला आज आनंद आहे की या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, या राज्यातील आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर या महानगरपालिकेत आपल्याला ट्रिपल इंजिन सरकार आणायचं आहे. केंद्रात विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं कार्यक्षम सरकार आहे. राज्यात कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार आहे. आणि या सरकारच्या बरोबरीने काम करण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेत आपल्याला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचं एक सक्षम सरकार द्यायचं आहे.
आणि मला नक्की खात्री आहे की 15 जानेवारीला आपण ज्या वेळेस मतदान केंद्रात जाल त्यावेळेस कमळाच्या चिन्हापुढील बटन दाबाल, त्याचबरोबर घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबाल आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना या महानगरपालिकेत जायची संधी द्याल. आणि मी आपल्याला नक्की खात्री देतो की या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नात झालंय. आणि अहिल्यादेवींच्या लौकिकाला साजेसा असा या जिल्ह्याचं हे जे केंद्रस्थान आहे, शहर आहे, ते आम्ही निर्माण करू अशी ग्वाही मी अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला देतो. मित्रांनो, या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहरात एक विकासाची घोडदौड सुरू झाली आहे. आपण पाहतो की शहरात मोठमोठाले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार झालेत, आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्यात, पाण्याचं मोठं काम या शहरात झालंय. खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून जो 30-35 वर्षातला प्रतीक्षेत असलेला ओव्हरब्रिज या शहराला झाला आणि दादांनी तो ओव्हरब्रिज करताना एवढी काळजी केली की आजही प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखं आमची मंडळी तिथं सेल्फी घ्यायसाठी, रील करायसाठी जमतात. त्याचबरोबर या शहराला महाराष्ट्रात कुठल्याही शहराला नसेल असा 34 किलोमीटरचा बायपास रिंग रोड झाला आहे. मित्रांनो, ही कामं एखाद्या खासदारांनी प्रयत्न केल्याशिवाय, पाठपुरावा केल्याशिवाय होऊ शकत नाही. आम्हाला सगळ्यांना आज पश्चाताप आहे की आम्ही अशा चांगल्या माणसाला घरी बसवलं आणि एक नाउमेद, एक जो कसल्याही कामाचा नाही असा खासदार आम्ही इथं दिलाय. आणि ही चूक सुधारायची आम्हाला, आणि ती चूक सुधारायची पहिली पायरी ही अहिल्यानगर महानगरपालिका आहे. मित्रांनो, सुजयदादांनी त्यानंतरही मोठ्या प्रमाणात शहरासाठी DPTCच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून मोठा निधी दिला आहे. आणि मी आपल्याला खात्री देतो की अहिल्यानगर महानगरपालिकेत आपण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी युतीला जर बहुमत दिलं तर दादा आणि या शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप हे मोठ्या प्रमाणात या शहरात विकास कामं करू शकतील. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण येत्या 15 जानेवारीला मतदान केंद्रात गेल्यानंतर कुठल्याही आमिषाला, भूलथापाला बळी न पडता कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीच्या युतीच्या नगरसेवकांना महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचं आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी एक वचननामा घेऊन आपल्या समोर येते. पुढच्या काळात या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मुळा धरणाची उंची वाढवून 15 TMC अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यातलं त्या मुळा डॅममध्ये आणतोय. आणि मला नक्की खात्री आहे की पुढच्या 50 वर्षाचं या शहराचं वाढतं औद्योगिकरण, नागरीकरण यासाठी ते पाणी आपल्याला पुरेसं होणार आहे आणि पुढच्या 50 वर्षाची पाण्याची आपली चिंता मिटणार आहे. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून विस्तारित MIDC आपण या शहरात करतोय. त्याचबरोबर नगर पुणे इंटरसिटी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मी आपल्याला नक्की खात्री देतो अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला साजेसं असं शहर करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून वचनबद्ध आहोत. आणि पुन्हा एकदा मायबाप जनतेला एक नम्र आवाहन करतो की आपण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता कमळ आणि घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून महानगरपालिकेत आम्ही जे चांगले उमेदवार आपल्या पुढे उभे केलेत त्यांना सेवेची संधी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोहिते साहेब. अगदी 5 ते 10 मिनिटात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या कार्यक्रमस्थळी आगमन होतंय. त्यांचं नगरमध्ये आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळात
ते आपल्या सभास्थळी पोहोचतील. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय विनायकरावजी देशमुख साहेब यांना की त्यांनी आपल्या या सभेसमोर आपले विचार मांडावेत. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माननीय मुख्यमंत्र्यांचं कुठल्याही क्षणी या ठिकाणी आगमन होणार आहे, पण तत्पूर्वी आपल्याला आवाहन करण्यासाठी मी उभा आहे. मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आपल्या भाषणामधनं सांगतीलच, परंतु येत्या 15 तारखेला आपल्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. पुढच्या 5 वर्षाच्या कारभारासाठी कुणाच्या हातामध्ये सत्ता द्यायची, कुणाच्या हातामध्ये अहिल्यानगर द्यायचं, याचा निर्णय करण्याचा हा क्षण आहे. एका बाजूला दूरदृष्टी असलेलं डॉक्टर सुजय विखे पाटलांसारखं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला योजनांचं आक्रमकपणे अंमलबजावणी करणारे संग्राम भैया यांची मनापासून युती अहिल्यानगरमध्ये झालेली आहे. आणि या मंडळींच्या युवा नेतृत्वाच्या हातामध्ये नगर शहराचा कारभार देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. फार कामाच्या बाबतीत सांगण्यात अर्थ नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शहराचा विकास कधी होईल की ज्या वेळेला निधी येईल, पैसे येतील. आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब बसले आहेत, राज्यामध्ये दूरदृष्टी असलेले देवेंद्रजी बसले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये विकासाचा ध्यास घेतलेले पालकमंत्री नामदार विखे पाटील बसले आहेत. यांच्या जोडीला ही जर जोडी आपण दिली तर मला खात्री आहे की अहिल्यानगर शहर हे महाराष्ट्रातलं एक नामांकित शहर झाल्याशिवाय पुढच्या 5 वर्षात राहणार नाही. अतिशय मोठ्या प्रमाणे यांनी नियोजन केलं आहे. मला आठवतं की पालकमंत्र्यांशी बोलताना अनेक वेळा चर्चा होते आणि ते म्हणत आहेत की मला नगर शहराचा पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे, औद्योगिक विकास करायचा आहे. अनेक गोष्टी शहरामध्ये आहेत. एक त्यांची कल्पना फक्त मी सांगणार आहे. अहिल्यादेवींचं 300 वर्ष चालू आहे, जयंतीचं वर्ष. पालकमंत्र्यांचा आग्रह आहे की गुजरातमध्ये जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं पॉवर ऑफ युनिटी असं एक स्टॅच्यू ऑफ युनिटी असं एक तिथं पुतळा झालेला आहे, तसंच साहेबांचं एक आग्रह आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मांडलेलं आहे की अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यादेवींचा सर्वोच्च अशा उंचीचा पुतळा तिथं बनवायचा, जेणेकरून पुण्याहून नागपूरला दररोज किती गाड्या जातात याचा सर्वे केलेला आहे. नगर शहरातनं दररोज पुण्याहून नागपूर पुढे किमान 20,000 चारचाकी वाहने जात आहेत. ही सगळी वाहने जर नगर शहराच्या पर्यटन केंद्राकडे वळवली तर या शहराच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाची भर पडू शकते. पालकमंत्र्यांचा फार मोठा विकासाचा दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं की हे सगळे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण या 15 तारखेला सुजयदादा विखे असतील, संग्रामभाई असतील यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याची आपली गरज आहे. आपल्या सगळ्यांचे आभार देखील मानायचे आहेत की अनेक ठिकाणी युतीची तिकीट वाटप झाली, बिनविरोध झाली. अहिल्यानगरने देखील एक चांगला विक्रम केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार असे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही साधी गोष्ट नाही आहे. लोकांनी आत्ताच विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आहे आणि मला असं वाटतं की जे निवडून येणारे आपले उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. मी विखे पाटलांना जवळून पाहिले, ते जितके कोमल मनाचे आहेत तसेच ते कठोर देखील आहेत. ज्यांना ज्यांना तिकीटं दिलीत त्यांच्याकडनं काम करून घेण्याच्या बाबतीत देखील ते दक्ष राहणार आहेत. अनेक वेळा ते बोलतात की जे जे लोक निवडून येतील त्यांच्याकडनं आपल्या विकासाची कामं करून घ्यायची. म्हणून जशी जनतेची जबाबदारी आहे त्याच पद्धतीनं आपल्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची जबाबदारी देखील असेल. आणि मला खात्री आहे की डॉक्टर सुजय विखे आणि संग्राम भैया हे दोघंजण या सगळ्यांच्या माध्यमातून या शहराचा मोठा विकास करतील आणि अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे उभे राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि 15 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजय करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख साहेब. यानंतर एक 2-3 महत्त्वाच्या सूचना आहेत, तेवढ्या फक्त देतो. कृपा करून इकडे जी हालचाल होतीये, खुर्च्यांची अदलाबदली होतीये, तेवढी फक्त करू नका. काही मिनिटात साहेबांचं इथे सभास्थळी आगमन होत आहे. नगरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. मागे अजूनही जर काही मंडळी उभी असतील तर तिकडे बसण्यासाठी जागा आहे. त्यांनी कृपया त्याचं
पालन करावं आणि आपण तिथे बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी. कोणीही उभं राहू नका. इकडे ज्या अनावश्यक थोड्याशा हालचाली आहेत त्याही आपण दूर कराव्यात अशी विनंती आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पोलीस प्रशासनाला. सगळ्यांना अतिशय नम्र विनंती की आदरणीय आपले देवा भाऊ जे लाडक्या बहिणींचे तुमचे भाऊ अगदी अवघ्या काही मिनिटात येत आहेत. तत्पूर्वी मी आपल्याला काही विनंती करेल, तेवढी विनंती आपण माझी स्वीकार करा. आपल्याला घोषणा द्यायची आहे. जसं देवाभाऊंचं आगमन झालं की सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं, विशेषतः महिला भगिनींचं. आता इकडे पुरुष मंडळी आणि इकडे महिला भगिनी आहेत देवाभाऊंच्या. कोणाचा आवाज मोठा होईल आता बघूया. मी म्हणेल लाडक्या बहिणींचे एकच भाऊ, तुम्ही म्हणायचंय देवा भाऊ देवा भाऊ. चला आपण ट्रायल घेऊया. लाडक्या बहिणीचे एकच भाऊ, जरा हात वरती करून सांगायचं, लाडक्या बहिणीचे एकच भाऊ. नाही आवाज नाही, माझा आवाज मोठा आहे. तुम्ही एवढे, अरे अल्ल्यादेवी नगरच्या तुमच्या आमच्या भगिनी तिथे बोला, लाडक्या बहिणीचे एकच भाऊ. अरे लाडक्या बहिणीचे एकच भाऊ. जोरात, आणखी जोरात आला पाहिजे आवाज. आता देवाभाऊ तिकडे येत आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे आपला. लाडक्या बहिणीचे एकच भाऊ, लाडक्या बहिणीचे एकच भाऊ. चला म्हणा बसा, आता 2 मिनिटात पोहोचतायत. इथे मध्ये उभे राहू नका. इकडे हे पहा, हे जे मध्ये लोक उभे आहेत तुम्ही मित्रांनो, हे इथं 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 एक तुम्ही बसून घ्या, नाही तर थोडं मागं व्हा ना, ते मागच्या महिलांना दिसणार नाही राजा. हे जे आमचे पुरुष पोलिसांनी शेजारीचे पुरुष मंडळी उभी आहे इथं, माझी विनंती आहे तुम्ही एक तर इकडे सरकून खुर्चीवर बसा, असं मध्ये उभं राहू नका, नाही तर कोणालाच काही दिसणार नाही. थोडं हा ते पॅसेजमध्ये बसले तरी हरकत नाही. पॅसेजमध्ये मागं बसून घ्या. पॅसेजमध्ये सानब, ते पॅसेजमध्ये पाठीमागच्या बसून घ्या, तिथं बसून टाका. पॅसेजमध्ये उभे राहा, वाटलंच तर समोर नका उभं राहू, महिलांना दिसणार नाही. अवघ्या 1 मिनिटामध्ये माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचत आहेत. आपण बऱ्याच वेळापासून थांबलेला आहात. मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर साधारण 40 मिनिटांमध्ये आपण या सभेचा समारोप करणार आहोत. आले पाठीमागा नका पाहू, पुढून येणार आहेत. सगळे पुढून आहेत, पाठीमागून कोणीच येणार नाही. अर्थातच आता आवाज आलेला असल्यामुळे तुम्हाला असं वाटायला नको की हा माणूस आपल्याला सारखं सांगतोय 5 मिनिटात येत आहेत, 2 मिनिटात येत आहेत. पण आता तुम्ही ऐकलेलं आहे, दादांनी सांगितलेलं आहे, अगदी कोणत्याही क्षणी आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ ज्यांचा आपण आत्ता जयघोष केला त्यांचं इथे मंचावर आगमन होईल. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित या जाहीर प्रचार सभेत, या विजय संकल्प सभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत एक वेगळा संकल्प सोडण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आज आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळेजण खरं तर प्रचारात गुंतलेले आहात, प्रचारासाठी फिरत आहात आणि त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आता इथे पार पडेल. काही मिनिटातच त्यांचं मंचावर आगमन होत आहे. जोरात म्हणूया, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी,
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा एकच भाऊ. जोरात आवाज आला पाहिजे. लाडक्या बहिणींचा एकच भाऊ. देवा भाऊ आपल्या सगळ्यांना अभिवादन करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपल्या अहिल्यानगरीत स्वागत करायचंय. सन्माननीय आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवाभाऊ आपल्याला अभिवादन करतायत. जोरदार घोषणा द्या. लाडक्या बहिणींचे एकच भाऊ. अरे लाडक्या बहिणींचे एकच भाऊ. सर्व उमेदवारांसोबत छायाचित्र इथे काढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय गेलेले आहेत. या साधेपणामुळेच भारत माता की वंदे वंदे. बोला भारत माता की. बोला भारत माता की. वंदे वंदे. जानेवारी 2026 रोजी पार पडत असणाऱ्या आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याकडं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्याला ज्यांनी आज अहिल्यानगरी करता आपला वेळ या ठिकाणी दिला असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे विधान परिषद सभापती आदरणीय शिंदे साहेब व ज्यांच्या नेतृत्वाखाली ही अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत असे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, त्याचप्रकारे जे सातत्यानं बारकाईनं या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत असे सुजयदादा विखे पाटील साहेब, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात असताना एक भारतीय जनता पार्टीकडनं या निवडणुकीकरता निरीक्षक म्हणून ज्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी आहे असे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमसिंह पाचपुते साहेब, उपस्थित असणाऱ्या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे, उपस्थित असणारे जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य अक्षयदादाजी कर्डिले, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व छायाचित्रकार, सर्व या अहिल्यानगरीमधील सर्व जागृत असणारा या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारा सर्व जागृत मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले विशेष करून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आज मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्याला वेळ देण्याकरता अहिल्यानगरीमध्ये दाखल झालेले आहेत, तर त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं व त्यांचे आभार देखील व्यक्त करावे. आताच साहेब आपण आलात, आपल्याकडं ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि 2024मध्येच या जिल्ह्यामधून कुठंतरी आपल्या अहिल्यानगरची आज जसं पाहायला गेलं तर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. कारण की पूर्वीचं नाव वेगळं होतं आणि आता अहिल्यानगर नाव झाल्यानंतर ही पहिली सार्वत्रिक निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आज साहेब
फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात आहेत. पण दुसऱ्या बाजूनी काही लोक निवडणुकीला सामोरं जाताना सांगतात की या महाराष्ट्रामध्ये जसं काही जिल्ह्यांच्या नावाच्या बाबतीवर निर्णय झाला, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 जिल्हे होते. मग ते छत्रपती संभाजीनगर असेल, तिकडच्या बाजूला आपलं धाराशिव असेल आणि आपलं मध्य सेंटरला असणारं हे अहिल्यानगर असेल. ते लोक सांगतात कि अगर हमारे सोच के लोग अगर चुन के दिए तो हम फिर से नाम बदलेंगे. त्यामुळे आपल्या सर्वांना या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं की आपल्याला काय मान्य आहे. जुनं नाव मान्य आहे का आपल्याला? अहिल्यादेवींचं नाव मान्य आहे. कुठलं नाव मान्य आहे आपल्याला? मग आपल्याला हे सर्वांना 15 जानेवारी 2024 रोजी आपल्याला मतातून आपला आवाज हा तिथपर्यंत जनतेपर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून ह्या निवडणुकीला आपल्याला अत्यंत बारकाईनं कटाक्षाने सामोरं जायचं. काही लोक येतात, काही मोठे लोक सुद्धा साहेब आले मागच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये, त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासित केलं आम्ही नाव बदलून टाकू परत. पण तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आमच्यासारखी पिढी तुम्हाला सांगतो श्वास घेती, तोपर्यंत कदापि हे अहिल्यानगर नाव कधी बदलणार नाही आणि कोणाला बदलू देखील देणार नाही. म्हणून या निवडणुकीला आपण विकास करतोय, विकास करत आलोय आणि उद्या देखील आपलं सर्वांचं ती जबाबदारी आहे, ते करणारच आहोत. पण त्याच्याबरोबरीने इतर सगळ्या ह्या बाबी देखील आज अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कुठं काय चाललं याच्यापेक्षाही आज अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी एक युती झाली. चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी चांगल्या विचाराचे उमेदवार जे पुढचे 5 वर्ष आपल्याला वेळ देऊ शकतात असे उमेदवार आज जनतेसमोर आपल्याला सेवा करण्याकरता, विकास करण्याकरता ही कुठेतरी आज आपल्या संधी मागत आहेत. आणि आपण सगळेजण विश्वासाने ती संधी देणार आहेत. म्हणून कुठेतरी तो जनतेचा विश्वास सार्थ ठरत असताना लोकांनी देखील या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की उमेदवारांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं उमेदवारांना प्रतिसाद दिला. आणि आज जवळपास आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच 5 लोक कधी बिनविरोध झाले नाही, पण ते आज अहिल्यानगरच्या जनतेनं हे करून दाखवलं. आणि म्हणून जनतेचा कौल हा सर्वांसमोर आलेला आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा आता या 15 तारखेला सामोरं जाताना साहेब आमची विनंती आहे, पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा असतील, हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पण आपल्याला आमची विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये सगळं निवडणुका पार पडल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने सगळं हे होणार आहे. आपल्याच विचाराचे लोक त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या नावाचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी थांबणार आहेत. पण आपल्याला विनंती आहे आमची सर्वांचीच, अहिल्यानगरवासियांची, की आज आपल्या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आपल्या अहिल्यानगरीमध्ये आलेला आहे. आणि आज बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये एक कामाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे. पण निवडणुका पार पाडल्यानंतर आपल्याला कुठेतरी अजून निधीची आवश्यकता, कारण शहर वाढतंय. आणि आज या शहरामध्ये अजूनही कामांच्या करता, मी काय आज प्रत्येक नाव घेणार नाही कारण आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये आपण फिरत आहात, पण आपल्याला मोठ्या निधीची आवश्यकता आहे. म्हणून आपण तो आपला एक कुठेतरी या कामांच्या बाबतीमधून या आपल्या अहिल्यानगरवरती एक चांगला आशीर्वाद आपण कामाच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातून ठेवावं अशी एक विनंती आपल्याला करतो. आणि उद्याच्या या सर्व निवडणुकांच्या माध्यमातून कुठंतरी आपल्याला मात्र या 16 तारखेला निकाल लागत असताना तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपल्याला यश निश्चित रूपाने मिळणारच आहे. पण अहिल्यानगर देखील तुम्हाला मी विश्वास देतो, या सर्व तमाम आपल्या मतदार बंधू भगिनींच्या वतीनं आपल्याला शाश्वती देतो की कुठंही आपल्याला अहिल्यानगर देखील कधी खाली पाहू देणार नाही, ही खात्री तुम्हाला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनतेच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि आपण पुन्हा एकदा आलात त्याबद्दल आपले अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. यानंतर आपण सन्मान करणार आहोत आपल्या अहिल्यानगरीत आलेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा. मी विनंती करतो माननीय आमदार संग्राम भैया जगताप आणि माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील तसेच मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी, आपल्या सगळ्यांचा एकच भाऊ, सगळ्यांच्या वतीनं एक भव्य असा मोठा हार आता इथे
सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना घालण्यात येणार आहे आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे सन्माननीय अतिथी, माननीय सभापती राम शिंदे साहेब, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, सर्व जिल्ह्यातील सर्व आमचे आमदार आणि मंचावरील सर्वांचाच इथे सन्मान होतोय. मनपूर्वक आभार सगळ्यांचे. यानंतर विनंती करतो माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. तर दोन्ही हात वर. भारत माता की. आवाज फार कमी आहे. साहेबांना आपला आवाज गेला पाहिजे की आपला अहिल्यानगर शहर युतीला निवडून देण्यासाठी तयार आहे. भारत माता की. वंदे. आपल्या अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सभेकरता त्यांच्या सभेत उपस्थित आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय बबनरावजी पाचपुते, विधानसभेतले माझे सहकारी श्रीमती मोनिकाताई राजाळे, सन्माननीय आमदार विक्रमजी पाचपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दिलीपजी भालसिंग, उत्तर नगर जिल्ह्याचे माननीय नितीजी दिनकर, नगर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी मोहिते, माजी नगराध्यक्ष आणि माजी अध्यक्ष माननीय अभयजी आगरकर, ज्येष्ठ नेते माननीय सुनील रामदासजी, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सन्माननीय अशोकराव गायकवाड, इतर आपल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय, आपले युवा आमदार माननीय संग्रामभाई जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, अक्षयजी कर्डिले, व्यासपीठावर सर्व उपस्थित पदाधिकारी, मान्य मुख्यमंत्र्यांना पुढच्या सभेला जायची घाई असल्यामुळे आपला अधिकचा नाव घेऊन मी वेळ घेणार नाही. ते सर्व मान्यवर मला क्षमा करतील आणि उपस्थित सर्व आपल्या युतीचे उमेदवार, जमलेले सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. ही जरी आपली प्रचाराची सभा असली तर मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगायचं आहे की हा महाविजयाची सभा आहे. हा महासंकल्प या निमित्तानं आपण या ठिकाणी करणार आहोत. या जिल्ह्याने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्र विधानसभेला सर्वाधिक आमदार निवडून दिले. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरपालिका महायुतीच्या आपण निवडून दिल्या आणि आता ही महानगरपालिका ही आपल्या युतीचा झेंडा फडकवताना आपल्या नेतृत्वाखाली आम्ही हॅट्रिक निर्माण करणार आहोत, ही मी आपल्या ठिकाणी खात्री देणार आहे. आपला अहिल्यानगर जिल्हा आणि शहर विकासाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने आता वाटचाल करते, विकास प्रक्रियेला जी गती मिळालेली आहे, आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पाला मिळालेल्या मान्यता, वेगवेगळ्या प्रकल्पाला मिळालेला पाठबळ, त्यामुळे आपलं अहिल्यानगर शहर आणि जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या या सगळ्या प्रगतीमध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा होण्यासाठी आता आपला जिल्हा त्या ठिकाणी मार्ग आक्रमण करतो आणि आपला असाच आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या अहिल्यानगरवासींच्या पाठीमागे उभा आपण करावं अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करणार आहे. अहिल्यानगरचं नामकरण अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या शताब्दी निमित्तानं आज आपण त्या शहराचं नाव आपण दिलं. अहिल्यानगर जिल्ह्याला अहिल्यानगरचं आपण नाव दिलं आणि एक ऐतिहासिक असा निर्णय करताना
अनेक वर्षांची आपल्या अहिल्यानगर वासियांची आपण मागणी पूर्ण केलेली आहे. हे करत असताना जिल्ह्याच्या अनेक आघाड्यांवर आपण चोंडी येथे जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि मला साहेब आपलं अभिनंदन करायचं आहे की अहिल्यानगरच्या दृष्टीने अनेक विकासात्मक निर्णय घेऊन आपण या नगर जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्ह्याला विकासात्मक नवी दिशा आपण आम्हाला दिलेली आहे. म्हणून आपलं मनापासून मी अभिनंदन करतो. औद्योगिक आज आपला अहिल्यानगर जिल्हा हा सगळ्या मी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच आघाड्यावर त्या ठिकाणी सगळ्या आघाड्यावर त्या ठिकाणी काम करतो आहे. औद्योगिकरणाचं मोठ्या प्रमाणात जाळ त्या ठिकाणी झपाट्यानं सुपाईमडी असेल, शिर्डी MIDC असेल. आमची विनंती साहेब अशी आहे की नगर MIDCला विस्तार तातडीनं होणं आणि नगर MIDCमध्ये नवीन मोठे उद्योग येणं यासाठी खरं म्हणजे आपल्याला मी विनंती करणार आहे. आमच्या असंख्य तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि त्याकरता मला वाटतं आपल्या दृष्टीने येणाऱ्या MIDCचा विस्तार करताना मग अहिल्यानगरच्या विद्यमान नगर असलेल्या MIDCचा विस्तार करताना आणखीन MIDCच्या करता जागा उपलब्ध करून मला वाटतं उद्योगाचं नवं जाळं आपण निर्माण करण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय, खरं तर आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपण भरपूर दिलं आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या साखळी योजनेला आपण पाठबळ दिलं. आज त्याला कालच MWRने मान्यता दिली. ते भूमिपूजन आपल्या पुढच्या महिन्यात करता येईल. कुकडी प्रकल्पाला 400 कोटी रुपये पहिल्यांदा आपण कालव्याच्या नूतनीकरणाकरता दिले. प्रवाह कालव्याला दिले, गोदावरी कालव्याला 400 कोटी रुपये दिले. मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर आपला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वाधिक निधी कोणी दिला असेल तो आपल्या देवाभाऊने दिला, आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी दिला. आणि तेच उद्याचं पाठबळ त्यांचं आपल्याला अहिल्यानगर शहराच्या विकासाकरता मिळणार आहे. या जिल्ह्याचा आणि शहराचा विकास आपलं सरकार दिल्लीमध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब करतायत. मी आपलं खात्री देऊ इच्छितो की साहेब आपण आम्हाला पाठबळ द्या. मी आपल्याला आमच्या या तमाम जनतेची आपल्याला सांगतो की उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा 100% या महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आपल्या जनतेची देतो. जसं आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हटलं तसं आता आमचं अहिल्यानगर जिल्हासुद्धा थांबणार नाही. काय करणार नाही? अहिल्यानगर जिल्हा हे मात्र साहेब आपल्या या ठिकाणी निमित्तानं खात्री देतो. शेवटची विनंती करतो, आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत. या सगळ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्यात. सिस्पी आहेत, ग्रोमोर आहेत, क्लासिक, ब्रिज सोल्युशन आहेत. इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही. राजकीय वरदास्त आहेत, दिल्लीला गेलेत, त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत, देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ते भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली, 5-5 हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतलेले आहेत. आमची मागणी आहे की आपण CBI मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे. आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. खरं म्हणजे या शहराच्या विस्ताराबरोबर आम्ही एक सीना माझ्याकडे जलसंपदा खातं साहेब आपण दिलं. या सीना नदीचा संपूर्ण जो परिसर आहे तो आता आम्ही एक नव्यानं त्याचं पूर्ण सौंदर्यीकरण करतोय की आमचा नगर शहरातला नागरिक त्या सीना नदी जाऊन मोकळेपणाने फिरला पाहिजे. अशा प्रकारचे काही नवीन प्रकल्प आपण शहराच्या दृष्टीने घेतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो, MIDC असेल, रेल्वे असेल, विमानतळ असेल, शहराचा विकास असेल, आमची विनंती आमच्या शहरवासियांच्या वतीने साहेब आपल्याला आमचं अहिल्यानगर शहर अहिल्या देवींच्या नावानं आता ते ओळखलं जातं आहे. आपण आमचं शहर दत्तक घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. मुख्यमंत्री मोदी दत्तक आपलं शहर घ्यावं की नाही हात वर करून सांगा, घेतलं पाहिजे साहेब. ही आमची जनतेची मागणी आणि ती आपण मागणी पूर्ण करायला अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आमदार संग्राम भाई असतील, डॉक्टर सुजय विखे पाटील असतील, अन्य भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादीचे सगळे असंख्य नेते आहेत, यांच्या वती हे या सर्वांच्या प्रयत्नानं आमच्याकडे हा जुना नवा हा काय फार वादाचा मुद्दा नव्हता. समज गैरसमज काय असतील तर आम्ही आमच्या घरात बसून आम्ही ते मिटवतोय. जाहीर प्रदर्शन आम्ही होऊ दिलं नाही. मी आमच्या सगळ्या भाजपच्याही नेत्यांचं मी मनापासून कौतुक करतो की आम्ही सर अंतर्गत बसून आम्ही केला, आम्ही आमचं मिटवलं, आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि शेवटी आपलं नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो.
निश्चितपणे ही निवडणूक आपल्याला ऐतिहासिक ठरेल. या ऐतिहासिक अहिल्यानगर शहरामध्ये उद्या पुन्हा एकदा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युतीचा झेंडा महापालिकेने फडकल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहे, आमच्या शहराला सर आपण दत्तक घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी एक निवेदन साहेबांना द्यायचं आहे. आत्ता पालकमंत्री महोदय साहेबांनी जो उल्लेख केला सिस्पेचा, त्याच्या वतीनं त्या गुंतवणूकदारांच्या वतीनं एक निवेदन साहेबांना इथं दिलं जात आहे या संदर्भातल्या कारवाईबद्दलचं. यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि अहिल्यानगरमधील आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंचावर उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापजी, मोनिकाताई राजळे, विक्रमजी पाचपुते, आपले युवा नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील, माननीय श्री बबनदादा पाचपुते, श्री विजयजी चौधरी, अनिलजी मोहिते, रवीजी अनासपुरे, आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख ज्यांनी आपल्याला पूर्ण या ठिकाणी समर्थन दिलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा ते आपल्यासोबत करतायत असे श्री जयदीपजी कवाडे, श्री संपतजी बारसकर, दिलीपजी भालसिंग, श्री अक्षयजी कर्डिले, नितीनजी दिनकर, अशोकजी सावंत, विनायकराव देशमुख, या ठिकाणी उपस्थित श्री अशोक गायकवाड, सत्यजितजी कदम, अभयजी आगरकर, महेशजी नामदे, श्री सुनीलजी रामदासी, बाबासाहेब गायकवाड, गणेशजी भोसले, राजेंद्रजी काळे, भगवानजी लुलसुंदर, त्याचप्रमाणे भरत ठुबे, गीताताई गिल्डा, सुरेखाताई विद्ये, या मंचावर बाजूला उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार, या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराकरता मी आलो आहे. आनंद या गोष्टी करताय की यापूर्वी ही निवडणूक झाली होती, पण ती निवडणूक
अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक होती. ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीतला महापौर हा अहिल्यानगरचा महापौर या ठिकाणी आपण निवडून देणार आहोत. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्या साम्राज्याला विस्तारित करण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये आमच्या पुण्यश्लोक अहिल्या माता ज्यांनी राज्य कसं करावं, जनतेचं पालन पोषण कसं करावं, कशा पद्धतीनं सामान्यातल्या सामान्य माणसाला अधिकारिता द्यावी, सुरक्षित कसं ठेवावं, समृद्धी कशी आणावी, उद्योग कसे तयार करावे, अशा सर्व गोष्टीचा वास्तुपाठ आपल्या राज्य कारभारातनं ज्यांनी करून दिला आणि म्हणून अखिल भारतामध्ये मोगलांनी केलेली उद्ध्वस्त केलेली तमाम हिंदू देवस्थानं, तमाम हिंदू घाट हे बांधण्याचं काम ज्यांनी केलं त्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं आज हा जिल्हा ओळखला जातो. कारण त्यांचं जन्मस्थान चोंडी, ज्या ठिकाणी आमच्या रामभाऊ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही कॅबिनेटची बैठक घेऊन एक प्रकारे चोंडी विकास आराखड्यासोबत या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या विकासाचा एक आराखडा मांडला. आज त्याच अहिल्यादेवींच्या या अहिल्यानगरमध्ये मी पुन्हा एकदा अहिल्या मातांसोबत इथल्या सगळ्या नागरिकांना देखील नमन करतो, नमस्कार करतो. खरं म्हणजे या ठिकाणी विखे पाटील साहेब आहेत, रामभाऊ शिंदे आहेत, आमचे सुजयदादा आहेत, संग्राम जगताप आहेत, आपले सगळे आमदार आहेत. त्यामुळे मी येण्याची आवश्यकता देखील नव्हती. पण मी हा विचार केला की या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता येईल, या निमित्ताने आपलं दर्शन घेता येईल आणि त्याचसोबत आपल्याला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेता येईल. आणि म्हणून आज या सभेकरता मी आलो. पण मी इथे यायच्या आधीच आपण सगळ्यांनी भाजप राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक बिनविरोध या ठिकाणी निवडून दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. एक प्रकारे आपण सुरुवात ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली आहे आणि ज्याची सुरुवात उत्तम असते ते सगळंच उत्तम होतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये आपल्या महायुतीचाच महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं. आम्ही गावाचा विकास करत होतो, तो विकासही महत्त्वाचा होता. भारत हा गावांमध्ये बसतो, त्यामुळे त्याचा विकास झाला पाहिजे, संकल्पना योग्य होती. पण 70 वर्ष गावाचा विकास करता करता शहरांकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष झालं. परिणाम काय झाला? शहरं वाढत गेली. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक गोष्टीकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले. शहराची लोकसंख्या वाढत होती, आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमणं झाली. ज्या बिचाऱ्यांना जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले आणि त्यातनं शहराचा एक अविकसित अशा प्रकारचा विकास झाला. लोकसंख्या वाढल्यामुळे शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचे ढीग हे शहरांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला लागले. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी नाल्यांमधनं विष्ठा वाहू लागली. सगळं घाण पाणी हे नाल्यांमधनं वाहू लागलं. त्याचा वास, त्याची दुर्गंधी, त्याचे मच्छर, त्यातनं होणारी रोगराई, अशा प्रकारचं सगळ्या शहरांचं चित्र कमी अधिक प्रमाणात
महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला पाहायला मिळायला लागलं. पण ज्यावेळी 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावांसोबत शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. शहरं ही वाढणार आहेत, नागरीकरण हे होणार आहे, लोक शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या जनतेला मूलभूत सोयी आपल्याला द्याव्या लागतील. मोदीजींनी सांगितलं देशाच्या GDPचा 65% GDP वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते. त्यामुळे शहरांमध्ये जर आपण उत्तम सोयी तयार केल्या, शहरातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये आपण जर त्या ठिकाणी परिवर्तन आणलं, तर आपली शहरं ही विकासाचं केंद्र होतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेला ती मोठ्या प्रमाणात चालना देतील. आणि म्हणून 70 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने, मोदीजींनी निर्णय केला आणि लाखो कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता सुरू केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये शहराला देणं सुरू केलं. तुम्ही बघा आज कुठल्याही शहरांमध्ये चाललेली जी कामं आहेत ती 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आलं आणि या शहरांना आपण निधी देणं सुरू केलं. आज शहरांचा चित्र आणि चेहरा बदलतो आहे. आपण बघा आज ज्या प्रकारे मोदीजींनी सांगितलं की शहरात राहणारा जो गरीब आहे, जो बेघर आहे, जो कच्च्या घरामध्ये राहतो, त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्कं घर दिलं पाहिजे. आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत दिली. पण आपल्या एक लक्षात आलं, शहरामध्ये देण्याकरता घरं तर आपल्याकडे आहेत, पण लोकांकडे जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि आता आपण ठरवलं की या ठिकाणी जे झोपडपट्टीत राहतात, रहिवासी करता ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्यांना त्याचं PR कार्ड द्यायचं आणि त्यापैकी जे लोक कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्कं घर बांधण्याकरता या ठिकाणी पूर्ण मदत करायची. प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्यांना घरही द्यायचं. त्यामुळे या ठिकाणी सुजयदादा, संग्रामदादा दोन्ही युवा नेत्यांना मी सांगतो, ही जनता आपली महानगरपालिका निवडून देणार आहे. ती निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी गरिबाचं अतिक्रमण आहे, अशा सगळ्या जागांवर शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची मोजणी करून, त्याचा प्लेन टेबल सर्वे करून त्या सगळ्या लोकांना तुम्ही मालकी हक्काचा पट्टा आणि PR कार्ड द्या. आणि त्यानंतर तुम्ही या शहराकरता जेवढी घरं मागाल, गरिबाकरता जेवढी घरं मागाल, तेवढी घरं राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आज आपण बघा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठ्याकरता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये निधी द्यायचा आहे. अमृतसारखी योजना आहे. आपल्याही शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना 492 कोटी रुपयाची ही आता आमच्याकडे राज्य सरकारकडे आलेली आहे. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अहिल्यानगरसारख्या महानगरपालिकांना 2014 पूर्वी 100 कोटी रुपये देखील मिळत नव्हते, 50 कोटी मिळत नव्हते. पण आज तुम्ही बघा मोदीजींनी आपल्याला अशी व्यवस्था करून दिली की आता तुम्ही पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे 492 कोटी रुपयाचा, 16 तारखेला तुमचा महापौर बसला की त्यानंतर 1 महिन्याच्या आत या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ. आमचा प्रयत्न हा असणार आहे की अहिल्यानगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे, या दृष्टीने या ठिकाणी आपण ही सगळी व्यवस्था करतो. आज आपल्याला अमृतच्या योजनेतनं
164 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे. नगरोत्थानच्या माध्यमातून 150 कोटी रुपये हे 24 प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले आहेत. त्यातल्या 13 रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत. सुजयदादा असतील, संग्रामदादा असतील, यांनी या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शहरामध्ये काम केलेलं आहे. आणि आता शहरातल्या DP रस्त्यांचा देखील 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही पाठवला आहे. तुम्ही काळजी करू नका. केवळ शहराला आणि जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाही आहोत. ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली, तसंच अहिल्यानगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत. आणि म्हणून DP रोडचा विषय असेल, या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आमचा सिंधी समाज आहे. विस्थापित होऊन जो सिंधी समाज आला, त्या विस्थापित सिंधी समाजाला, पंजाबी समाजाला देखील आता आपण निर्णय घेतला. त्या काळामध्ये ते या ठिकाणी आले, पण त्यांना ज्या ठिकाणी बसवण्यात आलं तिथली मालकी मिळाली नाही, त्या जागा फ्रीहोल्डच्या झाल्या नाहीत. आपण निर्णय केला, हे जे आमचे निर्वासित अशा प्रकारचे लोक आहेत त्यांनाही फ्रीहोल्डच्या जागा देण्याचा प्रयत्न आणि त्या संदर्भातला निर्णय आपण केला. अनेक शहरांमध्ये ते काम आपण पूर्ण केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही भागामध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. एवढंच नाही तर आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं शहर तर उत्तम झालंच पाहिजे, पण शहर उत्तम करत असताना या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. MIDCचा विस्तार होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत. आमचा देखील हा प्रयत्न आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आणि या डिफेन्स कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे उद्योग हे आणण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. आज आपण बघा, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शहरं स्वच्छ झाली पाहिजे, याकरता स्वच्छ भारत अभियान शहरीच्या अंतर्गत घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता मोठ्या प्रमाणात आता आपण निधी देतो आहे. पूर्वीच्या काळामध्ये कचरा जो होता ती आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी होती. कचरा एक प्रकारे आपलं बर्डन होतं, पण आता कचरा बर्डन नाही आहे, आता कचरा संपत्ती आहे. आता कचरा जमा करून तो आपण डंप करत नाही, आता कचऱ्यावर प्रक्रिया करतो, कचऱ्यापासनं खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासनं कोळशाचे पेलेट आपण तयार करतो, जे पेलेट्स कोळशाच्या ऐवजी वीज निर्मितीमध्ये आपण वापरतो. आता कचऱ्यापासनं तर आपण विद्युत निर्मिती देखील आणि गॅस निर्मिती देखील या ठिकाणी चालू केली आहे. आणि म्हणून या अहिल्यानगर शहरामध्ये देखील जो काही कचरा आहे त्या कचऱ्यावर 100% प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आपल्याला मदत करू आणि एक स्वच्छ अशा प्रकारचं अहिल्यानगर हे आपल्याला कसं तयार करता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. बंधू भगिनींनो, आत्ताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे. हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे. त्यांना आम्ही सोडणार नाही. तुमची जी मागणी आहे की याला CBIकडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे CBIच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरिबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरिबाचा पैसा परत आणून तो गरिबाला परत द्या. हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, आपल्याला याची कल्पना आहे, 1 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महायुतीला अतिशय भक्कम अशा पद्धतीनं आपण निवडून दिलं. एक प्रकारे विक्रमी अशा प्रकारच्या आमच्या जागा आल्या.
इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आल्यानंतर काही लोकांनी म्हणणं सुरू केलं की आता बघा, या महायुतीवाल्यांना, भाजपवाल्यांना कोणाची गरज उरलेली नाही, त्यामुळे आता हे पहिलं काम काय करतील तर म्हणाले लाडकी बहीण योजना हे बंद करतील. आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करणार नाही. पण संग्रामदादा, सुजयदादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे. आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका. आता मोदीजींनी लखपती दीदीची योजना सुरू केली आहे. आता माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदीचा आकडा आम्ही पार केला आहे. लवकरच 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहेत. आता पुढच्या वेळेस मी अहिल्यानगरला आल्यानंतर आमचे जे कोणी महापौर असतील, नगरसेवक असतील आणि तुम्ही जे सगळे या ठिकाणी नेते आहेत, यांना विचारणार आहे की माझ्या अहिल्यानगरच्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता या लाडक्या बहिणींना लखपती दीदी आपल्याला बनवायचं आहे आणि त्या माध्यमातनं आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून आमच्या बहिणींना मजबूतीने उभं करायचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. बंधू भगिनींनो, आम्ही केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत. आमचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघितलेला आहे. जे सांगतो ते करणारी आम्ही मंडळी आहोत. प्रयत्नपूर्वक विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारी आम्ही मंडळी आहोत. केवळ कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो नाही, मी ती केली देखील नाही. कारण आपल्याला विकास करायचा आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, येत्या 15 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत. फार कन्फ्युजन करू नका. मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर कमळ कुठे आणि घड्याळ कुठे आहे, या 2च गोष्टी बघा. जिथे कमळ दिसेल तिथे कमळ दाबा, घड्याळ दिसेल तिथे घड्याळ दाबा आणि त्या ठिकाणी तुम्ही बाहेर या. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 15 तारखेला कमळाची आणि घड्याळाची चिंता तुम्ही करा. 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची चिंता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे आश्वासन तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन माननीय सुजयदादा विखे पाटील करतील. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, सभापती माननीय शिंदे साहेब, पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, आलेले सर्व आमच्या माता भगिनी, सर्व पत्रकार, सर्वांचे मी आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या सर्व उमेदवारांच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने, आमदार संग्राम भाई आणि माझ्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून कृपा करून कोणी गडबडीनं बाहेर जाऊ नका. आधी सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि आपले मान्यवर इथून बाहेर पडतील आणि त्यानंतर आपण बाहेर पडायचं आहे. जर आपण आत्ता बाहेर पडत असाल तर कृपया कुठल्याही प्रकारची